देवी, कुठे गेलात? देवी? कोणती देवी? काय रे, कोणाशी बोलत होतास? आणि देवी कोणती? देवी नाही, कोणाशी? देवी देवी नाही, मंगला मंगलाची आठवण आली होती. म्हटलं तिच्या आठवणीशीच दोन शब्द बोलाव. तुम्हाला येत नाही काय तुमच्या बायकोची आठवण? येते की, आणि हल्ली तर जरा जास्तच येते. तर या दिवसात मला एक गोष्ट मात्र समजली. कोणची? कधी कधी नात्याला जिंकवण्यासाठी अहंकार सोडावा लागतोय. कारण अहंकार जिंकला तर नातं हारते, पण नातं जिंकलं तर अहंकार हारला तरी काही फरक पडत नाही. नाही 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 नाही, डोक्याच्या वरनं गेलं समजा. कोण हारलं की कोण जिंकत? अरे ते म्हणजे आपलं नातं असतं. मला समजवत बसू नका. मला एवढंच सांगा, तुम्ही तुळजाला भेटायला जाणार आहे का नाही? येळ आले की नक्कीच जाणार आहे. कारण काही भेटी नियतीच ठरवत असते, आणि मला असं वाटतंय की तो येळ काय फार दूर नाही. अखेर नियतीचे चक्र पुन्हा फिरायला लागले आहे. आता फक्त त्या दोघांची भेट घडायची बाकी आहे. काय रे हरी, हसले आनंदी दिसतोयस, काय गुपित आहे? देवी लक्ष्मीने निरोप पाठवला आहे महादेव. आज त्या आणि तुळजा दोघेही इथे येणार आहेत. काय सांगू तुम्हासनी, सकाळपासून मन सांगते माझी मंगला मला भेटा येणार आहे आज. एवढंच नवं, आम्हाला तर असं रोज वाटतंय. बायकोने एकदा का मनात घर केलं नवं की तिची चाव लागतच असते. कधी ती खरी असते तर कधी मनाचा खेळ. ते बघा, मी म्हणलं होतं का नाही आज ती नक्की येणार म्हणून. आम्हाला वाटलं होतं तुम्ही सर्वांपासून रागावून निघून आला आहात, परंतु आज समजलं तुम्ही केवळ स्वतःला नाही तर सत्य देखील लपवून ठेवलं. अगं, काय झालं तुला की संतापली काय? आणि माझ्या बाबाला उगं काही बी बोलू नकोस. पुरे, आता हा खेळ थांबवूयात. हे कोणी बाबा वगैरे नाही तर साक्षात महादेव आहे. आमचे वाग्दत्त पती. आणि ही आमची सखी लक्ष्मी. जर तुम्ही तिचे पती असाल तर तुम्ही साक्षात श्री हरी विष्णू असाल. निदान आत्ता तरी आमच्यापासून सत्य लपवणं थांबवा. हे काय घडलं? विष्णुदेव आमच्याच समोर इतके दिवस विषांतर करून राहिले, परंतु कशासाठी?
देवी, यातलं आम्हाला काहीच ठाऊक नाही. परंतु आम्ही तुमच्यापासून काय लपवलंय? नाही लपवलं? खरंच लपवलं नाही? तुम्हाला आधीपासून ठाऊक नव्हतं की आपल्या विवाहाचा मुहूर्तच निर्माण होत नाही?